मंडळी नमस्कार. महाराष्ट्रातला एक ख्यातनाम विनोदी शो पार पडला आणि त्या विनोदी शोला मला तुमच्या समोर मांडायचं आहे. या विनोदी शोचं वर्णन करण्याआधी 2 मिनिटं मी तुमच्याशी वेगळं बोलणार आहे. याच्याशी संबंधितच आहे. एखादी खोटी माहिती हातात पडली, काहीतरी पडलं हातामध्ये, आपल्या अंधारातली इन्फॉर्मेशन हातात पडली की लोक वाटेल ते बोलत सुटतात. म्हणजे काही आपला तर्क काढायचा आणि त्या तर्कावर बोलत जातात. म्हणजे उगाच सुतावरून स्वर्ग गाठणे नावाचा प्रकार असतो ना, तसा तो प्रकार असतो. म्हणजे काहीतरी हातात लागलाय, दोरी सापडली आहे, साप म्हणून बोंबलायचं. उगाच बाकीच्या लोकांना भीती वाटू द्यायची की साप निघाला का काय. आणि मग पुन्हा विनंती करायची की नाही, हा साप नव्हताच, हा खुलासा करा. कशा करता? कोण सांगितलंय? या देशाचे 10 वर्ष पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांनी एक शेर फार फेमस केलाय. आणि तो शेर म्हणजे, हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू बच जाएगी. काही प्रश्नांच्या इज्जतीचे वाभाडे निघायला नकोत म्हणून गप्प बसणं बरं असतं. पण आज मात्र मी गप्प बसणार नाहीये. काही चुकीच्या गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या समोर आणणारच आहे. हा महाराष्ट्रातला एक विनोदी शो जो आकाराला आणला या महाराष्ट्रातील एक ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्यांनी एक आरोप केला. आरोप भन्नाट आहे. HDFC बँकेने अतिरिक्त पैसे MSRDC ला दिले आणि हा मोठा अपहार आहे, मोठा घोळ आहे. काही करोड रुपयांचा हा अपहार आहे. HDFC बँकेची चौकशी झाली पाहिजे, MSRDCची चौकशी झाली पाहिजे. आणि स्क्रीनशॉटमध्ये लोकसत्ताने दिलेली बातमी दाखवतो, त्यात शिंदेंच्या MSRDCचा काय संबंध असा प्रश्न विचारलाय. आई शपथ, मज्जा वाटली ऐकताना. म्हणजे पहिला प्रश्न, MSRDC शिंदेंची कधी झाली? म्हणजे राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना MSRDC त्यांच्या नावावर लिहून दिली आहे का? म्हणजे ती शिंदेंची MSRDC नाही आहे, ती राज्य शासनाची MSRDC आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे महाराष्ट्र राज्याचं आहे. त्याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे, मंत्री म्हणून त्यावेळेस, म्हणजे आता नाही आहेत, त्यावेळेस मंत्री म्हणून ते अध्यक्ष होते. मग उपाध्यक्ष आणि MD एक वेगळा असतो, सरकारी अधिकारी असतो, आणि मग सगळी माणसं काम करत असतात. आता अगदी शॉर्टमध्ये अंजली दमानिया काय बोलल्यात ते तुम्हाला मी ऐकवतो. MSRDC यांनी, म्हणजे महाराष्ट्राची जी एक मोठी ऑर्गनायझेशन आहे, जे एक मोठं डिपार्टमेंट आहे, त्यांना त्यांचे पैसे ठेवायचे होते. कसले पैसे होते हे? तर लँड ॲक्विजिशनसाठी त्यांना एक फंड येतो. तो फंड त्यांच्याकडे काही काळ असतो, तो वितरित करण्याच्या आधी. तर हा लँड ॲक्विजिशन फंड आम्ही HDFC बँककडे ठेवू असं त्यांनी HDFC बँकेच्या लोकांना सांगितलं. बरं, तो ठेवण्यासाठी आम्हाला तुम्ही किती टक्के इंटरेस्ट द्याल असं विचारलं गेलं आणि त्याच्यात त्यांना सांगितलं गेलं की 3.5% हा RBIने दिलेला रेट आहे. तर आम्हाला त्याच्यावर काही देता येणार नाही. की तुम्हाला 6% पाहिजे, आम्ही तुम्हाला 6.1% देऊ. देता येतं का कायद्याने? देता येत नाही. RBIचा कायदा म्हणतो 3.5% वर रेट देता येत नाही. सगळे कायदे मोडून 2.51% हे पैसे दिले गेले आणि ते देऊन HDFCनी वेंडरला दिले. वेंडरनी ते इतर लोक यांना सगळ्यांना MSRDCला ट्रान्सफर केले. असे पैसे कोणालाही HDFC सारख्या बँकला कायदे मोडून देता येत नाही. तात्काळ याच्यावर खरं RBIची कारवाई व्हायला हवी होती, सेबीची कारवाई व्हायला हवी होती, कारण HDFC बँक हे एक लिस्टेड स्टॉक आहे. ऐकलं? त्यात त्या म्हणतात की HDFC बँकेने नियमबाह्यपणे अतिरिक्त व्याज दिलं. हे का दिलं? कुठला आदेश निघाला नव्हता, वगैरे वगैरे वगैरे. मी फार मोठं नाही ऐकवलं तुम्हाला, थोडंच ऐकवलं. आता हे सगळं ऐकल्यावर आपल्यासमोर 2 प्रश्न उभे राहतात. HDFC बँकेत एक मोठा घोळ झालाय
आणि त्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. HDFC बँकेवर कारवाई झाली पाहिजे. आता या बातमीनंतर बिचाऱ्या HDFC बँकेचे शेअर घटणार, काहीतरी मोठा घोळ झालाय असं लोकांना वाटणार, लोक मग पैसे काढायला बाहेर पडणार, ही बँक बुडते की काय असं लोकांना वाटणार आणि लोक खरंच ती बँक बुडवणार. क्लिअर. आता दुसरा एक प्रकार सुरू होतो. MSRDC मध्ये मोठा घोळ झालाय, समृद्धीत घोळ झालाय. कारण समृद्धी महामार्गाच्या पैशात ठेवून हे अतिरिक्त पैसे दिले गेलेले आहेत. आता मी तुम्हाला यातली वस्तुस्थिती सांगतो. मुझे पता था हजारों सवालों की आबरू बच जाएगी, म्हणून सुद्धा मी बोलणार आहे. त्याचं कारण सांगतो. समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं आणि 2017ला समृद्धी महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचा मावेजा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग MSRDCनी सगळ्या बँकांना विचारलं, फायनान्स विभागाच्या म्हणजे वित्त विभागाच्या सूचनेनुसार, की हे व्यवहार कोणत्या बँकेतून व्हायला हवेत हे ठरवायला पाहिजे. आता MSRDCला आपण पैसे लगेच देणार आहोत हा विश्वास लोकांच्या मध्ये द्यायचा होता. म्हणून काय अपेक्षित होतं की शेतकरी करार करायला आला, म्हणजे जमीन MSRDCकडे देण्याचा, अधिग्रहणाचा रजिस्ट्री झाली की त्याच वेळेस तात्काळ पैसे अकाउंटवर जायला हवेत शेतकऱ्यांच्या. इकडे सह्या तिकडे अकाउंटवर पैसे, RTGSने, चेक बिग नाही. चेक बिग न घेता, क्लिअरन्सला पैसे न लागता तो व्यवहार पार पाडायचा होता. त्यामुळे विश्वास निर्माण झाला असता शेतकऱ्यांच्या मध्ये की पैसे लगेच मिळतात. त्यामुळे MSRDCनी वेगवेगळ्या बँकांना, जवळपास 24 बँकांना पत्र पाठवलं आणि विचारलं की आम्ही तुमच्या मार्फत हा व्यवहार करू इच्छितो, तुम्ही हे सगळं कसं देणार आहात, पैसे तुमच्याकडे ठेवलेल्या पैशाला आम्हाला व्याज किती देणार आहात, नंबर 1. आणि नंबर 2, या व्याजानंतर सर्व्हिस कशी देणार आहात, जो जास्त व्याज देईल आम्ही पैसे त्याच्याकडे ठेवू. बघा, आपल्या 5-10 लाखाच्या FD करता बँकवाले आपल्या मागं लागतात. सर 1 लाखाची करा, सर 5 लाखाची करा, 1 कोटीची केल्यावर आम्ही तुम्हाला ही विशेष सवलत देऊ, 0.5% व्याज देऊ, वगैरे वगैरे. 1 कोटी आपल्यापर्यंत येत नाही कुणी, आपण आपले 5-10 लाखापुरते मर्यादित असतो. आपल्या मागे सुद्धा बँका लागतात, बरोबर आहे. आता या बँकांच्या मागं लागण्याच्या प्रकारामुळं हजारो कोटी रुपयांचे जे पैसे दिलेणार होते, 1,500-2,000 कोटी रुपयांचं वाटप होणार होतं त्या काळामध्ये, त्या काळात 24 बँकांना पत्र पाठवल्यानंतर 9 बँकांनी विथ बेस्ट सर्व्हिस आणि विथ बेस्ट रेट आम्ही करू, आमच्याकडे पैसे ठेवा, असं पत्र MSRDCला पाठवलं 9 बँकांनी. आणि 9 बँकांनी पत्र पाठवल्यानंतर त्यातला हायेस्ट रेट आला HDFC बँकेचा. HDFC बँकेने त्यावेळेला जवळपास 4% व्याज आणि 1.5% प्रशासकीय खर्च देण्याचं कबूल केलं. म्हणजे व्याज 4% आणि प्रशासकीय खर्च म्हणजे पटकन ते करणं, लगेच RTGS होणं, या सगळ्या पोटीचा प्रशासकीय खर्च देण्याचं कबूल केलं. कारण ते अतिरिक्त व्याज देऊ शकत नव्हते, म्हणून त्या अतिरिक्त व्याजाच्या ऐवजी प्रशासकीय खर्च असं त्यात त्यांनी सांगितलं. 2017 ते 2021 या वर्षापर्यंत ही रक्कम HDFC बँकेने दिली. HDFC बँकेत पैसे ठेवले गेले आणि ट्रान्सफर स्मूथली होत गेले. शेवटी 2021 डिसेंबर 21ला हा करार संपला आणि हा करार संपल्यानंतर 2023 पर्यंत या कराराचं एक्सटेन्शन करण्यात आलं, वाढ करण्यात आली आणि 23 पर्यंत ही प्रक्रिया पैसे ठेवण्याची, शेतकऱ्यांना देण्याची चालू होती. 23चं शेवटचं एक्सटेन्शन. आता यात अपहार म्हणजे काय? MSRDCला पैसे देणं, एका सरकारी संस्थेला रेकॉर्डवर पैसे देणं, टेबला खालून नाही, म्हणजे खालून दिले, 1.5% प्रशासकीय खर्च म्हणजे चेअरमनला दिला, व्हाईस चेअरमनला दिला, MDला दिला, असलं काही नाही घडलेलं. अधिकृतरित्या बँकेनी व्याज आणि प्रशासकीय खर्च या पोटीचे पैसे MSRDCकडे ट्रान्सफर केलेत. म्हणजे MSRDCत काही घोळ आहे का? नाही. पैसे मिळालेत, जास्त पैसे मिळालेत, त्यामुळे MSRDCचा घोळ नाही. आपल्याकडे हजारो कोटीची रक्कम यावी, फ्लोटिंग अमाऊंट आपल्याकडे मोठी असावी, असं HDFCच्या तत्कालीन व्यवस्थापनाला वाटलं आणि हजारो कोटी रुपये सरकारच्या या यंत्रणेकडून HDFC बँकेने आपल्याकडे ठेवून घेतले. त्याच्या पोटी व्याज आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च, प्रशासकीय खर्च म्हणून तो दिला. यात HDFC बँकेचा काही घोळ नाही. म्हणजे काय कुठल्या माणसाला जास्तीचे पैसे दिले,
MDला जास्तीचे पैसे दिले, असंही काही घडलेलं नाही आहे. म्हणजे HDFC बँकेत घोळ नाही, MSRDCमध्ये घोळ नाही, मग अंजली दमानी यांना घोळ वाटला कुठे? का उगाच साफ म्हणून भुई थोपटली गेली? कुठल्या तरी एका इंग्रजी दैनिकाने बातमी छापली, पुन्हा कोणीतरी बातमी छापली, मग त्याचा खुलासा येणारी बातमी त्याच एका इंग्रजी दैनिकामध्ये आली. ती बातमी पण मी तुम्हाला दाखवतो. हे सगळं घडलं कसं? अहो, कोट्यावधी रुपयांचा अपहार नाहीच आहे हा. हे दोघांच्या मध्ये ठरलेलं आहे. बरं, पुढच्या वेळेला तर 4% ऐवजी 4.5% व्याज आणि 1.5% प्रशासकीय खर्च, असं ते पुढे 6% गेलंय. कशा करता उगाच बोंबा मारायच्या? जे घडलंच नाही त्या घडल्याबाबत चर्चा कशाला घडवून आणायची? आणि MSRDCला सुद्धा या असल्या विषयाचे खुलासे करावे लागावे, मला जरा आश्चर्यच वाटतं. त्यामुळं कोणता आरोप केलाय, कोणते खुलासे करायचे आहेत, कोणी केलाय आरोप, कशासाठी केलाय, या सगळ्याचा कुठे विचार होणार आहे की नाही? का उगी विचारले प्रश्न म्हणून देऊन टाका उत्तरं, आणि नाही दिलं तर तुम्ही घोळच केलाय, असं सिद्ध होत असतं का कुठे? असं सिद्ध होत तरी असतं का कुठे? आणि खरं सांगतो, अशा आरोपांनी कुणाचं काहीही वाकडं होत नसतं. एवढं लक्षात ठेवा. अंजली दमानी यांनी केलेले हे आरोप निव्वळ काहीतरी आकडे घेऊन भ्रामकता पसरविण्याचा प्रयत्न आहे. जशी भ्रामकता अन्य विषयात सुद्धा पसरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी खुलासा केलाच पाहिजे असं नाही का? करावाला? तुम्ही जरा सांगा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज